चला जाऊ फैजपूरला खंडोबा देवाच्या जत्रेत. होळी पौर्णिमेपासून 8 दिवस ही जत्रा असते. फैजपूरच्या बस स्टँडच्या समोर खंडोबा देवस्थानचं प्रवेशद्वार आहे. आम्ही यात्रेत गेलो संध्याकाळी 5 वाजता. प्रवेशद्वारासमोरच इतक्या रिक्षा लावेल होत्या की जायला बी जागा नव्हती. साईडनी कसं तरी मधात घुसलो. शेव चुड्याची दुकानं, शोकेसच्या वस्तू, चमकणारे फुगे, टी शर्ट पॅन्टची दुकानं असे समोरच लावेलं आहे. लहान पोरायची खरी जत्रा. काहीतरी विकत घेतलाय खेळणं आणि ठेवलं पिशवीत. आम्ही दोघं जय वीरू एकमेकाचा हात धरीसन जत्रेत फिरू. स्कार्फ नाका तोंडाला बांधण्याचा फायदा. धुळीपासून उन्हापासून बचाव आणि लवकर कोणी ओळखत बी नाही. बिनधास्त फिरता येतं. लयच जणीच्या हातात मला हे मोरपिसं दिसले. मोरपिसं खरंच किती सुंदर दिसता. मोरपिसं घरात लावून भाग्य बदलत असतं तर चांगले कर्म करायची गरजच काय राहती. जे पेरलं तेच उगळतं हा सृष्टीचा नियम आहे. पै घ्या पाणीपुरीचे ठेले, लहान पोरायचे खेळणे, पोळपाट लाटणे, लाकडी ठोकण्या, कुऱ्हाडी, सुऱ्या, पत्र्याचे चुले, पत्र्याचे डबे, विळा, विड्याची बहीण पावशी, सराटे, सांडशी सगळंच आहे. पत्र्याच्या किसण्या बी आहे. पोटॅटो फिंगर बनवायले. कानातले घ्या 10 रुपये, रुमाल घ्या 10 रुपये. मग काय सगळी बायाची गर्दी अडीच होईन ना. तसंही आता सोनं कितलं महाग झालं माय. अशी इमिटेशन ज्वेलरीज परवडते नाही. कोल्ड्रिंक्स आईस्क्रीमच्या दुकानावर बी गर्दी दिसते. या बाईनं चायनी अन मोठा चमचा विकत घेलाय. लहान पुरायले कडेवर घे हातदुखी येता. उतर रे भो खाली आता मा हातदुखी आला. हा दुकानदार म्हणतोय एकदम क्वालिटीचा माल आहे भाऊ. हे दोघं जय वीरू पहिले तिकडे पळत गेले ना आता डबल इकडे घुसले. छोट्या पोरींना लावायच्या डोक्याच्या पिना, रबर, कानातले तर इतक्या व्हरायटी की विचारूच नका. शिवाजी राजांचा पुतळा किती छान आहे पा. हा 250चं. आणि ते टोपलं 50 का. कुठून आल्या तुम्ही? हिंगोण्याहून आले. हां 10 रुपयाचं कानातलं आजी म्हणते 15ला 2 दे. इतके लोक मग येणार आहे का ते सांगतो ना डायरेक्ट डायरेक्ट मोठो. अरे माझे माहीत आहे ना. जाय आजी जाय जाय घरी आव काय शिकतीन तुले करताय तरी. आम्हाला